कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सलग 6व्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 33 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। आपल्याला माहिती आहे कालच ही सगळी पंचगंगा नदीचं पाणी ते पात्राबाहेर पडलेलं होतं आणि मी आता आहे कोल्हापुरातील शिवाजी पुलावर आणि इथून या सगळ्या पंचगंगा नदीची दृश्य मी आपल्याला दाखवतोय। या पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर पडलेलं आहे। नदीच्या पात्रात असलेली सगळी मंदिरं जी आहेत ती देखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर आता या नदी पात्राच्या शेजारी जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये हे सगळं पाणी जायला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। जिल्ह्यातील जवळपास 40हून अधिक बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि या सगळ्या बंधाऱ्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। आता सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 33 फुटांवर असल्यामुळे आता ही सगळी पंचगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचायला अवघे 5 ते 6 फूट पाणी शिल्लक राहिलेलं आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आले आहे, कारण 3 ते 4 दिवसापासून विशेषतः जो काही पाऊस पडतोय त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि त्यामधून जो काही पाण्याचा मोठा विसर्ग येतोय तो देखील या सगळ्या नद्यांमध्ये येतोय आणि त्यामुळे या सगळ्या नद्यांची पाणी पातळी अजूनही वाढण्याची शक्यता आहे। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतलेली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र अजूनही पावसाच्या रिमझिम सरी आहेत त्या सुरू आहेत आणि त्यामुळे देखील या सगळ्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर आता या सगळ्या परिस्थिती पाहता आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून नदीकाठच्या गावातील लोकांना देखील सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय ही सगळी परिस्थिती पाहता आता नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।